क्रिस्पी स्मोकी तंदुरी पापलेटवर मस्त असं बटर लावायचं आहे, त्यावर लिंबाचा रस पिळायचा आहे. एकदम अप्रतिम चविष्ट अशी रेसिपी आहे. अशा पद्धतीत तुम्ही ही रेसिपी करून तर बघा. तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी बाहेरचं वातावरण दाखवते, किती प्रसन्न आहे ते. मस्त असं वेदर आहे, छान ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे ते बघू शकता हे सीगल आहेत. स्कॉटलंडमध्ये उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे आम्ही प्लॅन केला. आज चांगलं वेदर आहे, ऊन छान पडलेलं आहे, तर बार्बिक्यू करूया. हा गोल्डन पॉम्फ्रेट आहे, हा अर्धा किलोच्या वर आहे, 600 ते 700 ग्रामचा आहे. मोठ्या साईजचा पापलेट असल्यामुळे त्याला तंदूर करणं एकदम इझी जाईल. त्याला चिरा पाडायच्या, ज्या फ्राय करण्यासाठी कट करतो त्याप्रमाणे कट करायचं आहे. पापलेट 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि मग त्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी ही 2 चमचे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 2 चमचे कोकमाचा रस घेतलेला आहे. आता आपण मसाले कोणते कोणते ॲड करायचे ते बघूया. हा मिक्स मसाला आहे, घरचा मसाला, तो 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे. 1 टेबलस्पून काश्मीरी चिली पावडर आहे, ती घेतलेली आहे. पाव टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 टेबलस्पून धणे पावडर घेतली आहे. अर्धा टीस्पून जिरा पावडर घेतली आहे. हा फ्रेश गरम मसाला आहे, जो आत्ताच बनवलेला आहे. हा 1 टेबलस्पून गरम मसाला मी ॲड करत आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात 1 टेबलस्पून तेल ॲड करत आहे आणि त्यात आलं लसूण पेस्ट जी घेतलेली होती 2 चमचे, तीसुद्धा ॲड करायची आहे आणि कोकम आगळ. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे मिक्स. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. ते आता आपण पॉम्फ्रेटला लावूया. पापलेटला जे कट पाडलेत त्याच्यामध्ये पण मसाला भरायचा आहे. व्यवस्थित मसाला भरला की तो चांगला मुरतो, त्यामुळे त्या चिरांमध्ये सुद्धा मसाला भरायचा आहे. पूर्ण असं व्यवस्थित पापलेट कोट करून घ्यायचं आहे. किती मस्त कलर आला आहे बघा, मस्त अशी पेस्ट स्मूथ अशी तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आहे ती पॉम्फ्रेटवर लावायची आहे. मस्त असं कोट करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे. बार्बिक्यूची तयारी होईपर्यंत मस्त असा हा मसाला आहे तो पापलेटमध्ये छान असा मुरेल. यावर झाकण लावायचं आहे, छान पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. अर्धा तासानंतर हा पापलेट आहे तो मस्त असा मॅरिनेट झालेला आहे. आता सिल्वर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे जे मॅरिनेट केलेला जो पापलेट आहे तो ठेवणार आहे. डायरेक्ट पण आपण जाळीवर तो पापलेट ठेवू शकतो. आता याच्यावर सिल्वर पेपर लावलेली जाळी ठेवणार आहे आणि मग त्यावर पापलेट ठेवणार आहे. हे अशा आगीवर पापलेट ठेवले तर मग ते करपणार, त्यामुळे मी कोळसे व्हायची वाट बघते. कोळसे झाले की त्या कोळशाच्या धगीवर मस्त असे पापलेट तंदूर होती. मस्त असे कोळसे तयार झालेले आहेत. आता मी पापलेट तंदूर करायला ठेवलं आहे. 15 ते 20 मिनटात बार्बिक्यू पापलेट तयार होईल. बार्बिक्यू करायला ठेवलं आणि अचानक असा गारांचा पाऊस आला. आता हा बघा चालू आहे. गारा दिसतात का? गारा, या गारा पडतात. असं हे वेदर आहे. पापलेट आहे तो सिल्वर पेपरमध्ये गुंडाळून मग तो जिकडे बार्बिक्यूला पाणी लागणार नाही, पाऊस लागणार नाही, अशा ठिकाणी तो बार्बिक्यू नेऊन ठेवते. तुम्ही बोलाल एवढी जागा आहे तरीसुद्धा ही बार्बिक्यूला एवढा प्रश्न का पडला ठेवायला? तर आमच्याकडे स्मोक डिटेक्टरची मशीन आहे, त्यामुळे मग जर बार्बिक्यूचा जो धूर आहे तो धूर जर घरात थोडा जरी गेला तरी ती स्मोक डिटेक्टरची मशीन खूपच जोरात आवाज करते. अगदी शेजारपाजारची लोकं पण घाबरतील, एवढा जोरात आवाज करते. त्यामुळे
घरापासून थोडंसं लांबच आम्ही बार्बिक्यू लावतो. गारा पडून गेलेल्या आहेत, पण पाऊस एकदम जोरात येतोय, त्यामुळे त्याच्या ह्या ज्या बार्बिक्यू आहेत त्याच्यात पाणी जायला नको म्हणून मी त्याच्यावर घमेल ठेवते. मस्त आग पेटते. तर आपला जो पापलेट बार्बिक्यूमध्ये ठेवला होता तो छान असा तंदूर होणार आहे. आम्ही इथे आणले ते बार्बिक्यू कारण पाऊस यायला लागला अगदी, त्यामुळे बाजूला आणले. पेटतंय अजून ते. हे काय पेटतंय? नको, चांगलं पेटतंय. आमच्याकडे केळीची पानं मिळत नाही म्हणून मग मी सिल्वर पेपरमध्ये पापलेट बार्बिक्यू करायला ठेवलेला, तंदूर करायला ठेवलेला आहे. मस्त एकदम भारी असं तंदूर झालेला आहे पापलेट. या बटरमधला एक छोटा तुकडा बटरचा पापलेटला लावण्यासाठी घेते. मस्त फ्लेवर येतो बटरचा, त्यामुळे तुम्ही एकदा बटर पण लावून बघा. तंदूर जेव्हा कराल, फिश तंदूर कराल तेव्हा बटर लावून बघा. बघा टेस्ट एकदम छान येते, अप्रतिम येते टेस्ट. जर बटर आवडत नसेल तर नका लावू. पापलेट गरमागरम आहेत त्यामुळे हा बटर आहे ना सगळीकडून असं पसरवून घ्यायचं. मी आता त्याला मध्ये ठेवते कारण तो मेल्ट झाल्यावर खाली निखाऱ्यावर पडणार. जेव्हा हा मेल्ट झालेला बटर आहे ना त्याचे थेंब जेव्हा निखाऱ्यावर पडतात तेव्हा त्याचं जबरदस्त एकदम स्मोकी फ्लेवर येतो. मी आता झाकण लावते. मला तो स्मोकी फ्लेवर पाहिजे होता म्हणून मी पापलेटलाच त्या सिल्वर फॉईलमधून काढलेलं आहे. तुमच्याकडे केळीचं पान असेल ना तर तो लावा त्या पापलेटला, एकदम भारी वाटेल. मस्त असं कांद्यावर पण लिंबू मारायचं आहे असं, आणि पूर्ण पापलेटवर पण लिंबाचे थेंब असे टाकले ना की एकदम मस्त फ्लेवर, वेगळी टेस्ट येते. मस्त असं कोळशावर एकदम रोस्ट झालेलं आहे ते. मस्त तंदुरी पापलेट तयार झालेला आहे. मस्त तिखट आंबट असा टँगी फ्लेवरचा स्मोकी असा तंदुरी पापलेट तयार झालेला आहे. तर हा बार्बिक्यू तंदुरी पापलेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.